स्वच्छतागृह अत्यावश्यक। पुढची बातमी आहे सांगलीच्या राजकारणातून। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीकडून देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। अजित पवार राष्ट्रवादीचे सदस्य फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे। विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकसंध निर्णय घेतील असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केला आहे। आता जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा निवडणूक कार्यक्रम जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत सत्ता स्थापनेच्या घडामोडी थंडावल्या। सांगलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्रितपणे निर्णय घेतील। सांगलीमध्ये कुठेही फाटाफूट होणार नाही। सांगलीतली काँग्रेस एकसंघपणे राहील याची गॅरंटी आहे मला। तर विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यामध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आणि यावर विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। काँग्रेस पक्षामध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि कुठेही दोन गट नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे। आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम आहेत। सांगली जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा चंद्रपूर पॅटर्न दिसेल अशी चर्चा आहे, कारण अशी चर्चा आहे की दोन गट काँग्रेसमध्ये पडले आहेत। महाविकास आघाडी पूर्ण प्रयत्न करते की तिथे सत्ता स्थापन करा। नाही, अत्यंत चुकीचं आहे। असं काही नाही। काँग्रेस पक्ष एक संघ आहे सांगली जिल्ह्यातला, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा सुद्धा एक संघ आहे आणि तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे सत्ता सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्थापनेचा प्रयत्न करत आहे आणि आता 50% आम्ही पोचलेलो आहेत। काही एक दोन लोकांची आवश्यकता आहे। समविचारी जिल्हा परिषद सदस्य जर आमच्यासोबत कोण येणार असतील तर ते स्वइच्छेने येणार असतील तर आम्ही त्यांना घेऊन सत्ता स्थापनेचा प्रामाणिक प्रयत्न करू। कोण सोबत येईल असं किती त्याच्यावर काही आता भाष्य करणार नाही, परंतु एवढं नक्की सांगतो महाविकास आघाडी ताकदीने एकजुटीने शिवसेना तिथे किंग मेकरच्या भूमिकेत आहे, तर कदाचित नाही आहे त्याचं काही नाही। इतरही काही लोक आहेत समविचारी पक्षांना सोबत घेऊन समविचारी जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेऊन काय करता येईल ते प्रयत्न करू। चंद्रपूर पॅटर्न तिथे दिसणार नाहीये अजिबात नाही आमच्याकडे। त्याच्यामुळे हे होते विश्वजित कदम। त्यांनी सांगितलं की प्रयत्न सुरू आहेत, महाविकास आघाडी त्या ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि इतर जे समविचारी सदस्य आहेत पक्ष आहेत त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, मुंबई। तर आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती मिळते। सोमवारी रात्री मुंबईमध्ये